ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राज्यात आणि देशात यंदा मान्सूनची नेमकी काय परिस्थिती असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर सर आहेत। सर, नेमकी काय परिस्थिती असणार आहे राज्यात आणि एकूण देशात? मान्सूनचं नेमकं आगमन कधी होणार? मान्सूनची परिस्थिती काय असणार आहे? एक चांगली बातमी आहे, काल हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचा पाऊस कधी दाखल होणार याच्याबद्दलचं पूर्वानुमान घोषित केलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की मान्सून केरळमध्ये 31 मेला दाखल होण्याची शक्यता आहे आणि जे गणित आहे ज्याला आपण स्टॅटिस्टिकल गणित म्हणतो तर त्या गणिताला काही मर्यादा आहेत, +-4 डेजच्या 4 दिवसाच्या मर्यादा आहेत। तर सरासरी तारीख जी आहे ती 1 जून, पण जे पूर्वानुमान आहे ते 31 मेचं पूर्वानुमान आहे असं मी म्हणेन। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। राज्यातली नेमकी कधी असणार आहे हे झालं। देशातली तुम्ही एकूण अंदाज वर्तवलेला आहे। राज्यात नेमका मान्सून कधी दाखल होईल? राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार अशा प्रकारचं पूर्वानुमान भारतीय हवामान विभाग एवढ्या लवकर देत नाही। त्याची पण काही गणितं असतात। केरळमध्ये एकदा मान्सून दाखल झाला की त्याच्यानंतर मग त्याचा उत्तरेकडचा प्रवास कसा आहे, परिस्थिती प्रतिकूल आहे का अनुकूल आहे याच्यावरती सर्वसाधारणतः पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये पाऊस उत्तरेकडे कसा सरकेल टप्प्याटप्प्याने त्याचं पूर्वानुमान देण्यात येतं। म्हणजे केरळ, उत्तर केरळ, त्याच्यानंतर कर्नाटका आणि त्याच्यानंतर गोवा आणि मग तळ कोकण अशा प्रकारे। पण काही सरासरी तारखा आहेत ज्या आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात की सर्वसाधारणतः केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तळ कोकणामध्ये सरासरी तारीख जी आहे ती सर्वसाधारणतः 7 जूनच्या आसपास तळ कोकणामध्ये येतो आणि सर्वसाधारण मग पुणे, मुंबई या ठिकाणी 10-12 जूनच्या आसपास तो दाखल होतो। अर्थात त्या सरासरी तारखा आहेत, दरवर्षी त्याच तारखेनं तो हजर होईल असं नाही आहे, पण एक सर्वसाधारणतः बऱ्याच लोकांना आपलं प्लॅनिंग काही असतं, शेतकरी असतात, कृषी वर्ग असतो, पाण्याचे जे मॅनेजमेंट करतात, या सर्वांना अशा प्रकारच्या तारखांची खूप गरज असते। त्यामुळे मी असं म्हणेन की सरासरी तारखांकडे पण लक्ष द्या आणि हवामान विभाग जे पूर्वानुमान देते त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सर, मागच्या वर्षी जसं मे महिना संपूर्णपणे कोरडा गेला होता, त्यानंतर मान्सूनचं खऱ्या अर्थाने आगमन झालं होतं। यावर्षी नेमकी काय परिस्थिती असणार आहे? मान्सून नेमका कसा असणार आहे? कारण यावेळी जर तापमान बघितलं तर प्रचंड तापमान हे राज्यातून एकूण देशामधलं तापमान होतं, तशी मान्सूनची नेमकी काय परिस्थिती असणार? संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये जर का आपण म्हटलं तर एक प्रकारचंच वातावरण होतं। सर्वसाधारणतः बऱ्याच ठिकाणी हीट वेव्ह होत्या, म्हणजे उष्णलहरी दिसत होत्या। अशा प्रकारचं तापमान गेल्या 24 तासामध्ये पण राज्यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये दिसते। नंदुरबार, जळगाव, मालेगाव या सर्व ठिकाणी 40च्या वर तापमान आपल्याला जाताना दिसते। पुण्यामध्ये पण गेले काही दिवस आपण बघतो की 40-42 डिग्री पण गेलं। गेल्या 2 दिवसामध्ये ते थोडंसं खाली उतरलं आहे आणि सर्वसाधारणतः अशा प्रकारचे एक संमिश्र वातावरण, म्हणजे दुपारच्या प्रहरापर्यंत खूप वाढलेलं तापमान आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ दुपारच्या नंतर सर्वसाधारण मेघगर्जनेसह विजांचा गडगडाटासह पाऊस, अशा प्रकारचं एक वातावरण आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये गेले काही दिवस दिसतंय आणि त्याचे काही परिणाम आहेत। त्याला आपण कधी त्याचं शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होतं आणि कधी काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्या पाण्याचा, त्या पावसाचा फायदे होते। एक संमिश्र वातावरण आहे असं मी म्हणेन आणि हे वातावरण मान्सून दाखल होईपर्यंत राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही आणि हे जे सध्या वातावरण आहे हे सीझनल आहे किंवा ज्याला आपण ऋतुमानाप्रमाणे चालणारं गणित आहे असं मी म्हणेन। मान्सून साधारणतः परिस्थिती काय? मान्सून ही झाली आत्ता जो काही परिस्थिती त्याच्यावर तुम्ही भाष्य केलेलं आहे। अवकाळी पाऊस जो होतोय राज्यातल्या ठिकठिकाणी, मान्सून नेमका कशा पद्धतीचा असेल या पुढच्या काळामध्ये? जे जून ते सप्टेंबरचं पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान हवामान विभागाने दिलं आहे एप्रिल महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की सर्वसाधारणतः जो देशामध्ये जो पाऊस असेल तो सरासरीपेक्षा जास्त असेल, ज्याला आपण अबोव नॉर्मल म्हणतो। आकडेवारीबद्दल जर का म्हणायचं असेल तर तो देशाची जी आकडेवारी आहे त्याच्या 106% पाऊस जो असेल तो देशामध्ये असेल। राज्यामध्ये पण त्याचं वितरण जे आहे ते आपल्याला चांगलं दिसतं आहे। अर्थात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये
हवामान विभाग परत एकदा दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान अपडेट्स घेऊन येणार. त्याच्यामध्ये अजूनही सखोल माहीत असेल की मध्य भारत, दक्षिण भारत, ईशान्य भारत या सर्व भागांमध्ये सर्वसाधारणतः पाऊस किती असेल, त्याचं वितरण किती असेल, जून महिन्यामध्ये एकंदर पाऊस कसा असेल. तर याचाही फायदा मला असं वाटतं की सर्वांना होईल आणि त्या प्रकारचं पूर्वानुमान मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान विभाग देणार. सरासरीपेक्षा जास्त पाऊस यंदा होण्याची शक्यता आहे. देशामध्ये तशा प्रकारचं पहिल्या टप्प्याचं जे पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की अबो नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे. धन्यवाद सर. तर निश्चितच राज्यातल्या आणि एकूणच देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणता येईल की यंदा जो पाऊस होणार आहे तो निश्चितच सरासरीपेक्षा जास्त होईल असा एक अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातोय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.